नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 1 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाची माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण मानवी वस्ती म्हणजे काय त्याला अनुसरून माहिती पाहूयात. एखाद्या प्रदेशावर मानवाचे तात्पुरते अथवा कायम स्वरूपाचे वास्तव्य म्हणजे वस्ती होय. सामान्यपणे वस्ती म्हणजे राहणे, निवास या अर्थाने हा शब्द वापरला जातो. विद्यार्थ्यांनो, मानवी वस्तीची जर व्याख्या करायची झाली तर ती आपल्याला पुढील प्रमाणे या ठिकाणी सांगता येईल. मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो. यातून पुढे सामाजिक बांधिलकी व सामाजिक गरजा निर्माण होत असतात. या सामाजिक गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात. अशा घरांच्या मांडणीला मानवी वस्ती असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, मानवी अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात आपल्याला आढळतो. तसेच त्यामध्ये एक घर ते मोठ्या शहरापर्यंतचा समावेश होतो. मानवी वस्तीवरून असे निदर्शनास येते की निवासासाठी तसेच मानवाच्या आर्थिक क्रियांसाठी काही प्रदेश जे आहेत हे व्यापले जातात. या ठिकाणी मानव राहतो, समूह जीवन जगतो. तसेच त्याच्या ज्या आर्थिक क्रिया आहेत किंवा मानवी व्यवसाय आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी तो करत असल्याचं दिसते. विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक जे आहेत यांची माहिती आपण पाहूया. मानवी वस्तीच्या स्थानावर पुढील घटक परिणाम करतात. त्यातील पहिला घटक आहे प्राकृतिक घटक, दुसरा घटक आहे सांस्कृतिक घटक, तिसरा घटक आर्थिक घटक आणि चौथा घटक जो आहे तो राजकीय घटक. हे चारही घटक जे आहेत हे मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करतात. एखाद्या ठिकाणी वस्ती करताना सामान्यपणे वरील घटकांचा विचार केला जातो. विद्यार्थ्यांनो, मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्त्यांची निर्मिती होत असते. मानवी जीवनासाठी पर्यावरणीय घटक ज्या ठिकाणी अनुकूल आहेत अशाच ठिकाणी आपल्याला मानवी वस्त्या ज्या आहेत ह्या स्थापन झालेल्या दिसतात. आता आपण मानवी वस्तीच्या स्थानावर हे घटक कसे परिणाम करतात हे आपण थोडक्यात समजावून घेऊयात. यातील पहिला जो घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक घटक. विद्यार्थ्यांनो, प्राकृतिक घटकातील भूरचना म्हणजे जमिनीचा उंच सखलपणा, समुद्रापासूनची उंची, त्यानंतर मृदेचा प्रकार, हवामान, पाणी पुरवठा, यातील जलप्रणाली असेल किंवा भूजल पातळी असेल, हे जे घटक आहेत या घटकांचा मानवी वस्तीच्या स्थानावर आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. प्राकृतिक रचनेतील भूरचनेचा जर आपण विचार केला तर पर्वत, पठारे आणि मैदानी हे भूरचनेचे 3 विभाग पडतात. यातील पर्वतीय प्रदेशावर आपल्याला लोकसंख्या जी आहे किंवा मानवी वस्ती जी आहे ही जास्त आढळून येत नाही, कारण पर्वत हे मानवी जीवनासाठी फारसे अनुकूल नसतात. हेच जर आपण मैदानी प्रदेशात पाहिलं तर मैदानी प्रदेश हे सुगम असतात. अशा ठिकाणी मानवी वस्ती जी आहे ही आपल्याला मोठ्या प्रमाणात वसलेली दिसून येते. विद्यार्थ्यांनो, तसंच हवामान हा जर घटक आपण विचारात घेतला तर ज्या प्रदेशात मानवी जीवनासाठी हवामान अनुकूल आहे अशा ठिकाणी आपल्याला मानवी वस्ती जी आहे ही मोठ्या प्रमाणात स्थापन झालेली दिसून येते. उदाहरणार्थ पहा, भूमध्य सामुद्रिक हवामान किंवा मोसमी हवामान जे आहे हे मानवी जीवनासाठी अनुकूल अशा पद्धतीचं आहे. अशा ठिकाणी आपल्याला मानवी वस्ती
दाट स्वरूपात आढळून येते. या उलट ज्या ठिकाणचं हवामान प्रतिकूल आहे, उदाहरणार्थ अतिउष्ण व कोरडे हवामान किंवा अतिशीत प्रकारचे हवामान, हे मानवी जीवनासाठी फारसं अनुकूल नसतं. त्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला मानवी वस्ती विरळ स्वरूपात आढळून येते. प्राकृतिक घटकातील पुढचा जो घटक आहे पाणी पुरवठा, याचा जर आपण विचार केला तर पाणी ही मानवाची मूलभूत गरज असते. कारण दैनंदिन वापराबरोबर पाणी हे शेतीसाठी, उद्योगासाठी किंवा प्राणी जीवनासाठी आवश्यक असते. त्यामुळेच पूर्वी मानवी संस्कृत्यांचा उदय आणि विकास जो आहे हा आपल्याला नद्यांच्या काठी झालेला दिसतो. आजही नदी, तलाव, सरोवर, धरणांच्या परिसरात मानवी वस्तीचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. ज्या प्रदेशात पाण्याचा अभाव आहे किंवा दुर्भिक्ष्य आहे, अशा प्रदेशात मानवी वस्तीचा फारसा विकास झालेला दिसत नाही. उदाहरणार्थ पहा, कोरड्या हवामान प्रदेशात किंवा वाळवंटी प्रदेशात पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आपल्याला असलेला दिसतो. कारण त्या प्रदेशात पुरेशा प्रमाणात पाऊस पडत नाही. त्यामुळे अशा प्रदेशात आपल्याला मानवी वस्ती ही पाण्याच्या स्रोताजवळच वसलेली दिसून येते. प्राकृतिक घटकानंतर दुसरा जो घटक आहे मानवी वस्तीवर परिणाम करणारा, तो म्हणजे सांस्कृतिक घटक. विद्यार्थ्यांनो, सांस्कृतिक घटकातील विविध संस्कृतीचे लोक ज्या ठिकाणी एकत्र येतात व त्यातून सांस्कृतिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होते, तसंच ज्या ठिकाणी विविध संस्कृतीतील लोक एकत्र येतात अशा लोकांचा दृष्टिकोन जो आहे हा व्यापक बनतो. अशा ठिकाणी आपल्याला मानवी वस्तीचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. या उलट ज्या प्रदेशात मानवी संस्कृतीची देवाणघेवाण याचा अभाव आहे, अशा ठिकाणी आपल्याला लोकांचा दृष्टिकोन जो आहे हा व्यापक दिसत नाही. अशा ठिकाणी मानवी वस्ती विकसित फारशी होत नाही. विद्यार्थ्यांनो, तिसरा जो घटक आहे मानवी वस्तीवर परिणाम करणारा, तो म्हणजे आर्थिक घटक. हा मानवी वस्तीच्या विकासावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडतो. ज्या प्रदेशात आर्थिक घटकात पुढील घटकांचा समावेश होतो: शेती, पशुपालन, खाणकाम, उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, या आर्थिक घटकांचा विकास ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला असतो, अशा ठिकाणी आपल्याला मानवी वस्तींचा विकास देखील मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. उदाहरणार्थ, ज्या प्रदेशात शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे, अशा ठिकाणी मानवी वसाहतींचा विकास देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. उदाहरणार्थ पहा, गंगा नदीचे खोरे, त्यानंतर चीनमधील होयांग नदी खोरे किंवा इजिप्तमधील नाईल नदी खोरे, इथं आपल्याला मोठ्या प्रमाणात शेतीचा विकास झाल्यामुळे अशा ह्या सुपीक प्रदेशात मानवी वस्तीचा विकास देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर ज्या प्रदेशात पशुपालनाचा विकास झालेला आहे, खाणकाम व्यवसायाचा विकास झालेला आहे, उद्योगधंद्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे, व्यापार, वाहतूक या क्षेत्राचा विकास झालेला आहे, अशा ठिकाणी मानवी वसाहतींचा विकास देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, चौथा जो घटक आहे मानवी वसाहतीच्या विकासावर परिणाम करणारा, तो म्हणजे राजकीय व सामाजिक घटक. विद्यार्थ्यांनो, काही वेळा सामाजिक व राजकीय घटक जे असतात हे वस्ती विखंडित करण्यासाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळी बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमणे केली जात
व प्रदेश किंवा क्षेत्र काबीज केले जात. त्यामुळे अगदी प्राचीन काळापासून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्याला केंद्रित वस्त्यांचा विकास जो आहे हा झालेला पाहायला मिळतो. ह्या परकीय आक्रमणापासून वाचण्यासाठी अनेक लोक एकत्र येऊन या ठिकाणी जवळजवळ घरं बांधायचे आणि त्यातून या ठिकाणी सुरक्षितता जी आहे ही मिळवायची. हे आपल्याला या उदाहरणावरून लक्षात येतं. विद्यार्थ्यांनो, यानंतर आता प्रकरणाच्या सुरुवातीला तुम्हाला एक आकृती दाखवलेली आहे. ही आकृती 3.1 या क्रमांकाच्या या आकृतीमध्ये तुम्हाला निरीक्षण करायला सांगितलेले आहेत आणि प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितलेली आहेत. त्यातील पहिला प्रश्न जो आहे अ, ब, क, ड, ई यापैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल आणि का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल ते म्हणजे अ व ब या दोन ठिकाणावर आपल्याला मानवी वस्ती निर्माण होणार नाही, कारण हे दोन्हीही प्रदेश पर्वतीय असून ते दुर्गम आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मानवी वस्ती निर्माण होऊ शकणार नाही. परंतु क, ड व ई या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल, कारण हे प्रदेश सखल सपाट असून हे नदीच्या खोऱ्याच्या मैदानी प्रदेशामध्ये यांचा समावेश होतो. त्यामुळे या ठिकाणी मानवी वस्तीचा विकास जो आहे हा होऊ शकेल. त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही व का? याचं उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अ व ब या ठिकाणी मानवी वस्तीची निर्मिती होणार नाही, कारण हे प्रदेश पर्वतीय व उंच सखल आहेत, तसेच ते दुर्गम आहेत. त्यामुळे या ठिकाणी मानवी वस्तीची निर्मिती होणार नाही. विद्यार्थ्यांनो, तिसरा प्रश्न विचारलेला आहे, वरीलपैकी वस्ती निर्मितीकरता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हास वाटते? याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की वस्ती निर्मितीकरता सुगम प्राकृतिक रचना आवश्यक आहे. तसंच पाणी पुरवठा, त्यानंतर अनुकूल हवामान हे जे घटक आहेत हे वस्ती निर्मितीकरता अनुकूल असणे महत्त्वाचे असते. त्यानंतर तुम्हाला चौथा प्रश्न विचारलेला आहे, वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांसोबतच आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकत असतील का? याचं उत्तर होय सांगता येईल, कारण आर्थिक घटक हे मानवी वस्तीच्या विकासावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडतात. ज्या ठिकाणी आर्थिक घटकांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला असतो अशा ठिकाणी मानवी वस्त्या मोठ्या प्रमाणात स्थापन होतात. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं, ज्या प्रदेशात शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे किंवा उद्योग व्यवसायांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे, व्यापाराचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे, अशा ठिकाणी मानवी वस्त्या ज्या आहेत ह्या आपल्याला मोठ्या प्रमाणात स्थापन झालेल्या दिसतात. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, प्राकृतिक घटकाचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकतो का? याचं उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे प्राकृतिक घटकाचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होतो, कारण जर प्राकृतिक घटक अनुकूल असतील तर आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसायांचा विकास झालेला दिसतो. उदाहरणार्थ मृदा हा जर आपण घटक घेतला प्राकृतिक घटकातील, मृदा जर सुपीक असेल तर अशा मृदेमध्ये आपल्याला शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळत असलेलं दिसून येतं.
त्याचबरोबर जर हवामान अनुकूल असेल तर अशा प्रदेशात आपल्याला मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात विकसित झालेली दिसून येते. प्राकृतिक घटक जर अनुकूल असतील तर उद्योग व्यवसायांचा विकास देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणातील मानवी वस्ती याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. यामध्ये मानवी वस्ती म्हणजे काय आणि मानवी वस्तीवर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्यांना अनुसरून आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे.